नमस्कार भावना. बहुचर्चित जॉली LLB 3 हा शेवटी रिलीज झाला. आता याच्या हाईपचं कारण म्हणजे अक्षय कुमार, सौरभ शुक्ला आणि अर्शद वारसी तिघांचा कॉमेडीमध्ये सध्या तरी बॉलिवूडमध्ये नाद करायचा नाही, यासाठीच याची एवढी हाईप होती. पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यासाठी आपण एवढी याची वाट बघितलेली, तेवढा हसायला यशस्वी झालाय का पिक्चर. चला, चित्रपटाची सुरुवात होते राजस्थानमधल्या एका गरीब शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या ह्याच्यावरून. म्हणजे आत्महत्या करतो. आता तो आत्महत्या का करतो? कारण त्याची जमीन एकटा मोठा बिझनेसमॅन जो असतो, जो एक इंडस्ट्रियलिस्ट, तो बळकावतो. आता तिथं कथा थांबते, तिथून कथा शिफ्ट होते, ती म्हणजे आपल्या जॉलीवर. आता जॉली 1 आणि जॉली 2 आता हे जे आहेत ना, हे दिल्लीमध्ये प्रॅक्टिस करतायत. आता याच्यामध्ये अर्शद वारसी आणि अक्षय कुमार हे जे प्रॅक्टिस करतायत तिथं, ते ज्यांच्या कोर्टात सौरभ शुक्ला जज आहे. आता दोघांची म्हणजे भांडणं, छोट्या छोट्या कारणावरून हातापायी, शिव्या देणं, जी काय मस्ती वगैरे चालू असते, ते सगळं आपल्याला कोर्टात तिथं बघायला मिळतं. त्याच्याचमध्ये सौरभ शुक्ला यांचं जे काही जजचं कॅरेक्टर आहे ना, ते खूप सुंदर, उत्तम आधी होतं आणि आत्ता पण तेवढंच सुंदर आणि मस्त वाटतंय. आता त्यांचा स्क्रीन टाईम वाढवायसाठी याच्यामध्ये थोडेसे म्हणजे काय म्हणतोय आपण त्याला, थोड्या वियर्ड अशा काहीतरी करायला लावले त्यांना, असं वियर्ड गोष्टी करायला लावले, त्यामुळं थोडंसं वियर्ड वाटतं. पण सौरभ शुक्ला हे नाव असं आहे ना, त्यांना काही जरी करायला लावलं तरी ते वाहून घेऊनच जातात. आता शेवटी ती केस येते या कोर्टामध्ये. आता जॉली एक जगदीश त्यागी जे असतो, जॉली 1 हा शेतकऱ्याच्या बाजूनं लढतो आणि दुसरा जो जॉली असतो तो इंडस्ट्रियलच्या बाजूनं लढतो. आता शेवटी जिंकतं कोण हे तर तुम्हाला चित्रपटातच बघायला लागेल. आता ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये अशी महारथी आहेत ना, त्यांच्याबद्दल आपण बोलणं हे कायच ठरणार नाही. पण मी एका व्यक्तीचं नाव जबरदस्त म्हणजे घेईन, तिचं नाव विसरलो, पण जे जानकीचा रोल केला आहे ना, बहुतेक सीमा बिस्वास, जबरदस्त, उत्तम, सुंदर, अप्रतिम, कमाल. त्याच्यामध्ये नादच करायचं नाही. बाकी सौरभ शुक्ला असू दे, अक्षय कुमार असू दे, अर्शद वारसी यांच्या वाट्याला जेवढे काही पंचेस आलेत त्यांनी ते चांगल्या पद्धतीनं वाजवलेत. म्हणजे अक्षय कुमारचा त्यांची जी स्टाईल आहे ना, राजू मोड ऑन, तो आपल्याला इथं दिसतोय. बाकी कोर्टरूम ड्रामा म्हटल्यानंतर आपल्याला थोडा सिरियसपणा असा वगैरे वाटतो, पण जॉलीच्या बाबतीत तसं काही नाही आहे. इथं जे जॉली 1-2 मध्ये होतं त्याच पद्धतीने ना जॉली 3 मध्ये सेट केलेलं आहे. आता बाकी हास्याचा डोस थोडासा आपल्याला कमी वाटतो. सुरुवातीच्या पहिल्या हाफमध्ये थोडासा हास्य आपल्याला जाणवतं, कॉमेडी जाणवते, पण सेकंड हाफमध्ये हास्याचा डोस एकदम कमी होतो आणि चित्रपट हास्याच्या पटरीवरून उतरतो आणि सिरियसनेसच्या बाजूने जातो. चित्रपटात एक चांगला मेसेज देण्यात आलेला आहे. शेवटचं अर्शद वारसी यांचं जे क्लोजिंग स्टेटमेंट आहे ते आपल्या काळजाला हात घालतं. चित्रपट सहकुटुंब, सहपरिवार बघण्यासारखा आहे, पैसा वसूल करेल. चित्रपटाला माझ्याकडून 5 पैकी 4 स्टार. एकदा तुम्ही नक्की जाऊन बघा.